जालन्यामध्ये मेहकरजवळ समृद्धी महामार्गावर धावत्या बसला आग लागल्याची घटना घडली। जालना पोलिसांच्या सतर्कतेमुळे 40 प्रवाशांचे प्राण वाचलेले आहेत। पोलिसांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एका मुलाला वाचवल्याची ही माहिती आहे। आगीमध्ये पूर्णतः बस जळून खाक झालेली आहे। ही आगीची दृश्य, बसला आग लागल्याची दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय। जालन्यामध्ये समृद्धी महामार्गावर एक मोठी दुर्घटना टळली। मेहकरजवळ धावत्या खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागली। मात्र जालन्याच्या राज्य राखीव पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे तब्बल 35 ते 40 प्रवाशांचे प्राण वाचलेले आहेत। बसमध्ये झोपलेल्या एका 10 वर्षांच्या मुलाला पोलीस उपअधीक्षकांनी जीवाची पर्वा न करता सुखरूपपणे बाहेर काढले। आगीमध्ये बस जळून खाक झाली आहे। या संदर्भात आणखी जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्या सोबत आहेत। गौरव, कधीचा प्रकार आहे हा? ही आग पूर्णपणे विझवण्यात यश आलेलं आहे का? ताजे अपडेट। समृद्धी महामार्गावरील मेहकर जवळ ही घटना घडलेली आहे। या ठिकाणी एका खासगी ट्रॅव्हल्सला अचानक भीषण आग लागली आणि ही खासगी ट्रॅव्हल्स जालन्याहून नागपूरच्या दिशेने निघाली होती। यात साधारण 35 ते 40 प्रवासी होते आणि या बसला अचानक आग लागण्याची घटना ही जालना राज्य राखीव पोलीस दलाचे जवान त्या ठिकाणाहून जात असताना त्यांच्या निदर्शनास आली। त्यावेळी पोलिसांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलेले आहे आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न केले। आपण जर बघितलं तर ही भीषण आग जी आहे ती एका खासगी ट्रॅव्हल्सला लागली होती आणि ही आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाहीये। मात्र या घटनेमुळे काही काळ खळबळ उडाली होती आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे या घटनेत मोठी जीवितहानी जी आहे ती टळल्याचं म्हणता येईल आपल्याला। आपण जर बघितलं तर या ट्रॅव्हल्स बसमध्ये एक 10 वर्षाचा मुलगा देखील झोपला होता आणि ही घटना पोलिसांच्या निदर्शनास येतात। पोलिसांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या मुलाला सुखरूप वाचवलेले आहे। सोबतच बसमधील 35 ते 40 जे प्रवासी आहेत त्यांची देखील सुखरूप सुटका केलेली आहे आणि घटनेची माहिती जी आहे ती अग्निशमन दलाला कळवण्यात आली। त्यानंतर मग अग्निशमन दलाच्या मदतीने आणि स्थानिक पोलिसांनी या आगीवर नियंत्रण मिळवलेले आहे। मात्र या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी बस पूर्णतः जळून खाक झालेली आहे आणि एक मोठा अनर्थ जो आहे तो या घटनेत टळलेला आहे। अगदी आता हे सगळे प्रवासी कुठे आहेत? त्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे का? पोलिसांनी या ठिकाणी योग्य ती मदत कार्य केलेली आहे आणि प्रवाशांना सुखरूप वाचवत पुढील प्रवासासाठी त्यांना मार्गस्थ केलेले आहे। आपण जर बघितलं तर ही घटना जी आहे ती अचानक घडली। नेमकी आग कशामुळे लागली हे समजू शकेल नाही। मात्र आगीमुळे या ठिकाणी यावेळी एक तणावाचे वातावरण किंवा खळबळ उडाली होती। मात्र पोलिसांनी योग्य ती सावधानता बाळगत आणि तत्परता दाखवल्यामुळे या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झालेली नाही आणि मोठा अनर्थ जो आहे या ठिकाणी टळलेला आहे आणि पोलिसांनी योग्य ती मदत या ठिकाणी केलेली आहे। गौरव, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।